भाषेचं प्रागट्य, बेलपत्र कसं निर्माण झालं आणि शिवरात्रीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये आणि काय केलं तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील याचं वर्णन आज आपण याच्यामध्ये पाहूया. आणि असंच आणि शेवटी शिवरात्रीची पूजाविधीचं वर्णन हे केलं जाईल. तर त्यामुळे आजचं प्रवचन अतिशय ध्यानपूर्वक ऐका. तर शिवपुराण, स्कंदपुराण आणि अन्य पुराणामध्ये ह्या महाशिवरात्रीचं खूप वर्णन आहे. आपल्याला एकच माहीत आहे की वर्षातून एक महाशिवरात्र असते, पण तसं नाही. तर वर्षातून 4 शिवरात्री असतात. तर पहिली जी शिवरात्र असते ती मास महिन्यात असते. शिवरात्र कृष्ण पक्षामध्ये ती असते. दुसरी असते माघ महिन्यातल्या जी तिथी असते चतुर्थी, त्याच्यामध्ये असतं शिवरात्र असते. माघ महिन्याच्या चतुर्थीमध्ये आणखीन आपलं महाशिवरात्र असते. आणि एक भाद्रपद महिन्यामध्ये अशा 4 प्रकारच्या शिवरात्र असतात. पण त्या शिवरात्रीमध्ये सर्वश्रेष्ठ शिवरात्र असेल तर ती आता येणारी महाशिवरात्र असते, याचं वर्णन केलेले. तर हे शिवजींसाठी अतिशय प्रिय दिवस आहे महाशिवरात्र. असं म्हटलं जातं की ह्या रात्रीच्या दिवशी कोणी जागरण उपवास करतो, जप करतो तर ते त्या दिवशी स्वतः महादेव त्यांना त्यांच्या कैलास लोकामध्ये घेऊन जातात, असं महाशिवरात्रीचं वर्णन आहे. आणि म्हणून जसं ह्या तिथीला आपण ऐकलं असेल की शिव आणि पार्वतीचा विवाह झालेला आहे. तर अशा शिव पार्वतीचा विवाह रामचरितमानसमध्ये तुलसीदासजी अतिशय सुंदर आणि विस्तृत वर्णन करतात. तर ते विवाह रात्र झालेले. आता बी तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये जाताना वृंदावन किंवा UP-मध्ये त्यांचे लग्न आपल्यासारखे दिवसा नाही होत, रात्री 12 वाजता लग्न होतात. म्हणजे 12 वाजताच. आता त्याचं काय कारण आहे मला माहीत नाही, पण तसंच शिव आणि पार्वतीचा रात्रभर विवाह झाला होता. तर त्यामुळं ही शिवरात्र खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या दिवशी शिवजींना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र तुम्ही अर्पण केलं. जसं कृष्णासाठी तुळशीपत्र अर्पण केलं तर कृष्ण प्रसन्न होतात, तसं महादेवाला जर तुम्ही बेलपत्र अर्पण केलं तर महादेव प्रसन्न होतात. तर ह्या शिवरात्रीच्या दिवशी असे कोणते प्रसंग झालेले आहेत की त्यामुळं महाशिवरात्र म्हटलेले. तर विशेष करून जेव्हा ब्रह्माजी पहिलं ते विवाहाचं आपण पाहिलं, विवाह कसा झालेला आहे त्यांचा शिव आणि पार्वतीचा. दुसरा प्रसंग येतो जेव्हा ब्रह्मांडाची निर्मिती झाली. आणि ब्रह्मांडाची निर्मिती झाल्यानंतर ब्रह्माजीने पहिले 4 कुमारांना जन्म दिला. आणि दिल्यानंतर 4 कुमारांना सांगितलं की तुम्ही काय करा, प्रजा उत्पन्न करा. ते म्हटले की आम्ही आजीवन बाल ब्रह्मचारी राहणार आहेत, आम्हाला गृहस्थीमध्ये पडायचं नाही. तर ब्रह्माजीला राग आला आणि राग आल्यानंतर त्याच्या रागाच्या भुयातून महादेवाचा जन्म झालेला आहे. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये याचं वर्णन आहे. तर त्या दिवशी ब्रह्माजी जर ब्रह्मांडाची निर्मिती केली आणि शिवजींची निर्मिती सोबत झाली, म्हणून त्या ज्या रात्री निर्माण झाले त्यामुळे त्या शिवरात्र आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मांडाची निर्मितीचं वर्णन पुराणामध्ये येते आणि भागवतामध्ये येते. त्याच्यानंतर जेव्हा सती तिचं दक्षेच्या प्रजापती दक्षांच्या यज्ञामध्ये ती गेली, वाजपेयी यज्ञ चालू होता. तर सगळ्या कन्यांचा स्वागत सत्कार केला होता. पण जेव्हा सती गेली, दक्षायणी गेली, तर दक्ष प्रजापतीने त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि दुर्लक्ष केल्यामुळं तिनं पाहिलं की माझ्या आईनं बहिणीनं सगळ्यांना मला सन्मान दिला आणि माझे वडील आहेत, ज्या वडिलांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं, पण तेच वडील माझ्या पतीमुळं माझ्याकडे दुर्लक्ष करतायत. आणि नेहमी शिवजी तिला दाक्षायणी म्हणायचे. काय म्हणायचे? दक्षापासून जन्माला म्हणून दाक्षायणी. तर तिला इन जन्म टोमणं मारायचे. तर ह्या दाक्षायणी असल्यामुळं त्या दिवशी तिने आत्मदहन केलं. आणि आत्मदहन केल्यानंतर तर त्यावेळेस त्या क्रोशामध्ये तिनं शिवजींना सतीला घेऊन गेले. आणि मग भगवान विष्णू आले आणि तिचे भरपूर तुकडे केले. तर तिचे एक तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी ते शक्तिपीठ बनले. तर महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहेत. तर जे तांडव नृत्य केलं त्याने त्याच्यानंतर, तर ते तांडव नृत्य महाशिवरात्रीच्या दिवशी केलं होतं, हे पण प्रसंग येतो. आणि लिंग पुराणामध्ये असं म्हटलं जाते त्या महाशिवरात्रीच्या दिवशी लिंग निर्माण झालेले. आता लिंग हे सिम्बॉलिक आहे, प्रतीक आहे. जसं पुरुषाचं लिंग असतं आणि स्त्रीची योनी असते तसं नसतंय.
लोकांनी लिंग जे विधर्मी असतं किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये जे तथाकथित मानतात की अरे शिवजींचं लिंगाची पूजा केली जाते, पण वास्तविक ती लिंग नाही, ते सिम्बॉल आहे, प्रतीक आहे. कारण त्याच्यामध्ये स्वतः शिवजी आपल्या स्वरूपामध्ये तिथं प्रगट होतात आणि त्या लिंगाची पूजा केली. आणि असं म्हटलं जात आहे की जेव्हा महाशिवरात्रीच्या दिवशी जेवढे काही तुम्हाला शिवलिंग दिसते ना, त्या शिवलिंगामध्ये स्वतः महादेव प्रविष्ट असतात. म्हणजे तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाण्याची गरज नाही, तर तुम्हाला जिथं तुमच्या घरात जरी शिवलिंग असेल त्याची तुम्ही जर पूजा केली तरी तुम्हाला त्या मोठ्या लिंगाची पूजा केल्याचं फळ भेटते. म्हणून इथे एक शब्द दिलेला आहे, याने कान्नी लिंगाने स्वरराणी चराणी च तेषां संकृती देवस्थंभम रात्र यतोचरः शिवरात्री प्रोक्ता तेन हरिवल्लभा. या सुंदर श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, यानी कानी लिंगाने म्हणजे जेवढे काही शिवलिंग येतात त्याच्यामध्ये प्रविष्ट होतात. स्वराने चराचर म्हणजे ए टू झेड. तेषां सकृती देवस्तत्वरात्र चोरचरा म्हणजे त्याच्यामध्ये त्या शिवरात्रीच्या दिवशी कोणी जर त्या शिवलिंगाची पूजा केली तर प्रोक्ता तेषां हरिवल्लभा, त्याला डायरेक्ट भगवंताचं वैकुंठ धाम किंवा कैलास लोकाचं धाम प्राप्त होत आहे. म्हणून लिंग पुराणामध्ये शिवरात्रीचा जन्म आपल्या लिंगाचा जन्म झाल्याचं वर्णन लिंग पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्यानंतर जेव्हा शिवजीने ते हलाल विष पिलं समुद्र मंथनातून, तर ते हलाल विषानं त्यांनी कंठामध्ये धारण केलं. तर त्या विषामुळं त्याने एवढं कष्ट होत होता, एवढा त्रास होत होता. तर म्हणून करायचं काय करायचं, सगळ्या देवदेवताकडे तर जे वैद्य होते, कोण वैद्य, देवतांचे अश्विनी कुमार, तर ते म्हटले काम करा, तुम्ही रात्री जागरण करा आणि हे औषध तुमच्यावर प्रभाव, तुम्ही जर झोपले तर त्या औषधाचा तुम्हाला फरक पडणार नाही. म्हणून चतुर्सकुमार त्यांना काय करतात, बेलफळ अर्पण करतात, बेलाचं ज्यूस, कारण ते थंड असतं आणि बेलफळ खायला देतात. पण ते झोप येऊ नये म्हणून सगळे देवदेवता काय करतात, रात्रभर भगवंताचे भजन गायन करतात. आणि म्हणून ज्या दिवशी हे जागरण केलं महादेवानं ती शिवरात्र होती. त्याचं वर्णन इथे करण्यात आलेलं आहे. म्हणून असं म्हटलं जातं की ती शिवरात्रीच्या दिवशी कोणी जर संगीत भजन गायलं किंवा नाम जप केला शिवजींचा किंवा शिवपुराण वाचलं किंवा रुद्र गीत वाचलं किंवा शिवाष्टकम जर वाचन केलं तर महादेव अतिशय प्रसन्न होतात ते शिवरात्रीच्या दिवशी. आता लोक शिवरात्री म्हणजे काय करतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 टाईम मरणाची खिचडी खायची, 1 गिलास तांब्या पाणी घ्यायचं, महादेवाच्या अंगावर वाटायचं, 2-3 बेलपत्र भेटले ते भेटले, नाही तर गलीतले तोडायचे आणि अर्पण करायचे, जय भोलेनाथ भगवान की जय. दूध कोणी अर्पण करत नाही. तर तसं नाही, ते जागरण केलं पाहिजे याचं वर्णन आहे. आणि ती दैवी शक्ती, ज्यांना काही शक्ती प्राप्त करायची असेल, वांछित फळ प्राप्त करायचं असेल, तर त्या शिवरात्रीच्या दिवशी जर असं केलं तर त्याला ते वांछित फळ प्राप्त होतंय, असं या पुराणामध्ये केलेलं आहे. आता हे झालं शिवरात्रीचं 4 ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता रुद्राक्ष कसे निर्माण झाले. आता शिवरात्रीच्या दिवशी त्यांना प्रसन्न करायचं असेल तर काय, तर शिवपुराणामध्ये अतिशय साधा सोपा उपाय दिलेला आहे. कोणता उपाय दिलेला आहे, रुद्राक्ष. आता हा रुद्राक्ष कसं निर्माण झालेले याची कथा लिंग पुराणामध्ये अतिशय सुंदरपणे म्हणतात. ते म्हणतात रुद्र अक्ष, रुद्र म्हणजे क्रोध आणि अक्षय म्हणजे डोळे, म्हणजे शिवजींचे डोळे रुद्राक्ष त्याला म्हणतात. म्हणून त्याच्यामध्ये 1 डोळ्याचा, 2 डोळ्याचे, असे भरपूर प्रकारचे डोळ्याचे रुद्राक्ष असतात. कोणी 11 याचा असतं डोळ्याचा. तर जेवढे रुद्राक्षाला डोळे तेवढं ते शिवजीचं प्रतीक म्हटलं जाते. म्हणून लोक जेव्हा रुद्राभिषेक घालतात तर तेवढ्या प्रकारचे रुद्राभिषेक घातले तर शिवजी तेवढे प्रसन्न होतात. आणि म्हणून 11 रुद्र, जेव्हा भागवतामध्ये सृष्टी निर्माण केली तर 11 रुद्र निर्माण झाले आणि 11 रुद्रांना 11 पत्न्या 11 रुद्रांनी निर्माण केलेल्या. तर त्याने ब्रह्माजीने त्यांना सांगितलेले की भौतिक जगामध्ये, त्यांनी प्रश्न विचारला की भौतिक जगात आमचं काम काय. ते म्हणले की जे बद्ध जीवात्मा आहे ते भौतिक इच्छासाठी काही ना काही करतील, तर तुम्ही काय, तुमचा जर कोणी रुद्राभिषेक घातला
तर त्यांना ते वांछित फळ प्राप्त होईल, त्यासाठी हे रुद्राक्षाचं महत्त्व आहे. तर देवी भागवतामध्ये अध्याय 11 खंड 7 मध्ये ही लीला येते. तारक, विद्युतमाली आणि माया हे 3 दानव अतिशय कठोर तपस्या करतात आणि केल्यानंतर ते ब्रह्माजीला प्रसन्न करताना म्हणतात की आम्हाला अमरतत्व वरदान द्या. ते म्हणले मीच अमरतत्व नाही तर तुम्हाला कसं देईल. तर ते म्हणले असा महल आम्ही असं महल निर्माण करू की तिथे कोणाचं आक्रमण होणार नाही. आणि दुसरं वरदान द्या, जर आम्हाला मारायचं असेल तर एका बाणामध्ये एकाच व्यक्तीनं मारलं पाहिजे. तर मग ब्रह्माजीने ते वरदान दिलं आणि हे माया, विद्युतमाली आणि तारका या तिघांनी तपस्या केल्यानंतर त्यांनी काय केलं, एक एक महल निर्माण केला. तर त्याच्यामध्ये जो तारका होता त्याने लोखंडाचा महल निर्माण केला, त्याचा महलच लोखंडाचा होता. माया जो होता त्यानं सोन्याचा महल निर्माण केला आणि जो विद्युतमाली होता त्यानं तांब्याचा महल निर्माण केला. आणि हे केल्यानंतर हे सगळे एवढे युद्ध करायचे आणि देवदेवतांना पराजित करून स्वर्गावर त्यांनी आपलं नाही का राज्य प्रस्थापित केलं. सगळे देवता भटभटले आणि भटकून शिवजी आपल्या यांच्याकडे गेले, ब्रह्माजीकडे गेले. तर ब्रह्माजी म्हटले ह्या संकटातून काढणारे एकमेव व्यक्ती म्हणजे शिवजी, त्यांच्याकडे जा. आणि मग शिवजीकडे गेल्यानंतर शिवजी म्हटले हा काळजी करू नका, मी युद्ध करतो. आणि मग शिवजींचं युद्ध चालू झालं आणि ज्या रात्री ह्या तिन्ही असुरांना मारलं ती रात्र होती महाशिवरात्र. आणि मारल्यानंतर कसं मारलं तर असं एकाच बाणामध्ये तिन्ही महल नष्ट केले होते, कारण रात्रीच्या टायमाला ते आराम करू लागले आणि एकाच बाणामध्ये युद्धामध्ये ते मारले गेले. आणि केल्यानंतर इथून नाही का जेव्हा ते युद्धामध्ये खूप थकून गेले होते शिवजी, ते हिमालयामध्ये जाऊन तपस्या करू लागले आणि खूप वर्ष तपस्या केल्यानंतर त्यांच्या तपस्यामुळे ते भावविवर झाले. आणि भावविवर झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून जे अश्रूच्या थेंब पडले त्या थेंबातून ते रुद्राक्षाचं वृक्ष प्रगट झालं. आणि प्रगट झाल्यानंतर त्याच्यातून जे फळ निर्माण झाले त्याला रुद्राक्ष म्हणतात. म्हणून जे रुद्राक्ष फळ आहे ते कोणी साधारण नाही, तर महादेवाच्या डोळ्याच्या अश्रूपासून निर्माण झालेलं फळ आहे. रुद्राक्षाच्या भगवान महादेवाच्या याच्या अश्रूपासून निर्माण झालेले. तर हे याच्यामध्ये आणखीन एक वर्णन येते, याच्यामध्ये वेगवेगळ्या पुराण. आता मी 3-4 पुराण घेऊन बसलो होतो, तर 3-4 पुराणामध्ये वेगवेगळे येते. जेव्हा सतीने देह त्याग केला होता आणि केल्यानंतर सतीचा विरह त्यांना खूप जाणत होता, म्हणून सतीसाठी ते रडू लागले. आणि रडत असताना त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू पडले, त्या अश्रू पडल्यानंतर त्या अश्रूतून जे वृक्ष जन्माला आलं ते रुद्राक्ष जन्म झालं. म्हणून त्या अश्रूला काय म्हणतात, रुद्राक्ष. आणि मग वेगवेगळ्या याच्या असतात, काही भाग्यशाली 21 डोळ्याचं असतं, कोणाचं 51 असतं, कोणी 100. आता हे दुर्मिळ येतात. काशीला तुम्ही जाताना काही ठिकाणी किंवा ऋषिकेश हरिद्वारला, तर ते दुर्मिळ आपल्याकडे एकमुखीच असतं, 1 मुखी, 2 मुखी, 3 मुखी. तर जास्तीत जास्त 5 मुखी किंवा 7 मुखी असतं, याच्यावरती नसतं. पण काही जणांकडे असतं जे असतं. तर त्या विराभावामधून निर्माण झालं त्या रुद्राक्ष झालेले. तर असं म्हटलं जात आहे ते रुद्राक्ष जेव्हा महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक घातला आणि ते रुद्राक्ष जर कोणाला तुम्ही दान दिलं तर हजारो पटीने त्याला काय भेटतंय, पुण्य प्राप्त होत आहे. याचं वर्णन लिंगपुराण, स्कंदपुराणामध्ये करण्यात आलेलं आहे. तर आपण महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी किंवा शिवरात्रीला तुम्ही रुद्राक्ष अर्पण केलं पाहिजे, याची महत्त्व दिलेली. त्याच्यानंतर बेलपत्र कसे निर्माण झाले, बेलाचं झाड. तर स्कंदपुराणामध्ये 250व्या अध्यायामध्ये ही कथा येते. माझ्याकडे स्कंदपुराण आहे, तर त्याच्यामध्ये ही कथा येते की एक दिवस शिवपार्वती मंदारचर पर्वतामध्ये खेळ खेळत असते आणि शिवजी बघत असतात. तर सती म्हटले तुम्ही नेहमी ध्यान अवस्थेमध्ये राहतात, ध्यान अवस्थेमध्ये असतात, आणि म्हणून मग काय करू, तुमच्या जवळ बसून सेवा करून तर किती करू. म्हणून ती खेळ खेळत असताना तिच्या अंगातून जो घाम निघतो त्या घामाच्या श्वेतबिंद खाली जेव्हा पडलं, तर पडल्यानंतर खिडक्या बंद कर प्रोज. हरे कृष्ण हरे. हां,
जेव्हा त्यांच्या घामातून नाही का थेंब पडतो आणि त्याच्यातून जे वृक्ष जन्माला येते त्याला बेलपत्र म्हटलं. आणि जसं झाल्यानंतर जय आणि विजया नावाच्या 2 दासी असतात पार्वतीच्या. तो वृक्ष पाहिल्यानंतर अतिशय हिरवगार असतंय आणि शीतल असतंय. आणि दुसरं म्हणजे त्याची सावली एकदम आनंदकारी आणि प्रेमळ असते. तर असं खेळत असताना आपलं जय विजया म्हणतात की की ह्या बेलपत्राचं महत्त्व काय पार्वती माता. तेव्हा पार्वती माता म्हणते, जो कोणी वृक्षाचं कोणी पूजा केली तर त्याच्या जीवनातले जेवढे पाप भूतकाळात वर्तमान आणि भविष्यातले सगळे पाप नष्ट होऊन जातील. तर पार्वती माता म्हणते की हे जे वृक्ष आलंय आता याला मी नामकरण करणार बेलपत्र नाव असणार आहे. आणि जर कोणी ह्या बेलपत्राची जमा केली एकत्र आणि बेलपत्र जमा करून जर कोणाला दान दिले किंवा त्याची पूजा केली तर त्याला पृथ्वीचा राजा होईल. म्हणून बघा जेवढे राजे लोक आहेत ना ते विष्णूची जास्त पूजा करत नाही, ते कोणाची करतात? म्हणजे भूतकाळातले आणि वर्तमान काळातले सगळे राजे कोणाचीच पूजा करतात? शिवजींची करतात. कारण शिवजींचे जो बेलपत्र जाऊन पूजा करतो तर त्याचं राज्य स्थिर राहतंय आणि ज्याला नाही भेटलं तर त्याला भेटते. म्हणून महाराष्ट्रातले राजकारणी असो का भारतातले राजकारणी असो ते करतात. म्हणजे ॲटलिस्ट त्यांना तेवढं तत्त्व माहीत आहे. तर ते राजा होईल दिलेले. आणि असं म्हटलं जातं कोणी आदरपूर्वक बेलपत्राचा आदर करतो, सन्मान करतो, त्याला धन संपत्ती, आनंद आणि सुखी जीवन प्राप्त होत आहे, हे पार्वती जय आणि विजयाला सांगतात त्यांच्या दासींना. एवढंच नाही तर तो म्हणतात की कोणी बेलपत्राचा शेंडा सेवन केला किंवा बेलपत्राचा शेंडा डोक्यावर जर ठेवला त्याच्या सहस्त्र पाप नष्ट होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं बेलपत्राचा जर शेंडा डोक्यावर घेतला तर यमराज नाही का त्याच्या आजूबाजूला फिरकत नाही. तर हे महत्त्व बेलपत्राच्या शेंड्याचं दिलेलं आहे. तर दिलेलं आहे. आणि म्हणून पुराणानुसार बेल वृक्ष आहे त्या वृक्षामध्ये पार्वतीचं स्वरूप म्हटलं जाते. आणि प्रत्येक वस्तूमध्ये पार्वती कशी निवास करते याचं दिलं आहे. बेलवृक्षाचा जो मूळ आहे त्याच्यात पार्वतीचं जे रूप आहे गिरजा, म्हणजे गिरोध पर्वत राहते म्हणून गिरजा तिथे निवास करते. आणि फांद्यांमध्ये दाक्षायणी पार्वतीचं रूप नाही का तिथं निवास करत आहे. फांद्यांमध्ये जे शाखा आहेत फांद्याच्या पुढच्या फांद्या तर त्याच्यामध्ये महेश्वरी ही दुर्गादेवी म्हणजे पार्वतीचं रूप तिथं निवास करते. आणि जी पान असतं त्या पानामध्ये देवी पार्वती निवास करते. त्याच्यानंतर फळांमध्ये जे बेलफळ आहे तर कात्यायनी देवी नाही का त्या फळामध्ये निवास करत असते. आणि जी गौरी आहे पार्वतीचं रूप ती सालीमध्ये निवास करते. आणि जे फुले येतं तर दुर्गा देवी त्या फुलांमध्ये निवास करते. म्हणून बेलफळाचे फूल खूप कमी दिसतात तुम्हाला आणि ते महादेवाला आवडतात. पण याच्यामध्ये जे पानं आहे ना महादेवाला पान का अर्पण केलं जाते? कारण पार्वती त्या पानामध्ये जास्त राहते. बाकीच्या गोष्टी फळामध्ये कोण राहते? फळामध्ये कात्यायनी देवी राहते तर तिला ती शीतलता प्रदान करते. म्हणून जेव्हा कधी जसं विष्णूला नाही का तुळशीपत्र प्रिय कारण ती वृंदादेवी आहे. जसं तुळशीला पाहिलं तर विष्णू प्रसन्न होतात तसं बेलाला पाहिल्यानंतर बेल कोणी साधारण नाहीत तर महादेव म्हणतात हे बेलपत्र म्हणजे कोणी पार्वतीचं आहे. आणि त्या पानाचा सहवास म्हणजे पार्वतीचा सहवास आहे म्हणून त्या अर्पण केले जाते. आणि जे काटे येतात बेलपत्राचे झाडाचे ते 9 करोड शक्ती त्याच्यामध्ये निवास करतात. आणि जे वैष्णव असतात शिवभक्त असतात त्यांचं रक्षण करण्यासाठी ते काम करतात बेलपत्राचं. तर हे याच्यामध्ये वर्णन येतं आहे. आणि असं म्हटलं जातं आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी याच्यापैकी कोणतीही गोष्ट जर अर्पण केली विशेष करून बेलपत्र आणि फळ तर शिवजी अतिशय प्रसन्न होतात. आणि त्यांना असं म्हटलं जातं की सहस्त्र यज्ञ केल्याचं फळ नाही का त्या दिवशी त्यांना प्राप्त होते. एवढं महत्त्व दिलेलं आहे. आणि असं जेव्हा शिवजी खूप त्यांच्यामध्ये त्या विषामुळं नाही का अंग प्रज्वलित झालं होतं, उष्णता वाढली होती हाल विषामुळं, तर त्यावेळेस त्यांनी ते काय केलं बेलपत्रचं नित्य नियमानं सेवन करतात. आज बी बघा ना तुम्ही काही ठिकाणी बेलपत्राचं नॉर्थ इंडियामध्ये जाता तर बेलपत्राचं ज्यूस प्यायला भेटते तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे पण नॉर्थ इंडियामध्ये ते पिकलेले बेल फळं असतात ना त्याचं ज्यूस करून पाजतात.
आपल्याकडे बी असतात. तर ज्यांची उष्णता, उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढत असेल ना, तर ते बेलपत्राचं ज्यूस पिलं पाहिजे, ओरिजिनल त्याचा गर काढून. तर हे ह्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि असं म्हटलं जात आहे, जो कोणी शिवजींना बेलपत्र किंवा फळ अर्पण करतो, तर शिवजीला कोणी शांतता प्रदान करतो, तर त्यांच्या साधकांच्या जीवनात पण शांतता प्रदान होते. म्हणून त्यासाठी प्रत्येक साधकाने बेलपत्राचं फळ अर्पण केलं पाहिजे, इथं वर्णन केलेलं आहे. आता इथे पूजाविधी कशी आहे, तर याच्यामध्ये महादेवाचे काही नावं येतं. ते करीत असताना आता बेलपत्र कसं अर्पण करायचं, तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे नावं येतं. तर शिवजींचा अर्थ आहे मंगलकारी. आपल्याकडे शिवजींचा अर्थ देतात निर्गुण निराकार, असं नाही आहे. हां, तर शिवजींचा अर्थ आहे मंगलमय करणारे, हां, आणि कल्याणमय करणारे, असे शिवजींचं नाव आहे. तर शिवजींचं स्वरूपामध्ये शक्ती, शांती, दया आणि प्रेमाचं प्रतीक आहे. आणि ते शक्तीचं प्रतीक लिंग आहे. म्हणजे असं म्हटलं जात आहे, त्या लिंगामध्ये ज्योतिर्लिंग जेव्हा प्रविष्ट होतंय, हां, भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. पण आपण जे लिंग स्थापन करतो त्याच्यामध्ये पण शक्ती असते पूजा केल्यानंतर. तर ह्या लिंगाचं पूजा करताना आशुतोष, रुद्र, चंद्रमौलीश्वर, नंदीश्वर, भूतनाथ, नीलकंठ, भोलेनाथ, गंगाधर या नावाचं स्मरण करून जर कोणी बेलपत्र अर्पण करतंय, किंवा रुद्र नाम आहे, किंवा रुद्रगीत किंवा शिव अष्टकम जेव्हा गाऊन जर तुम्ही अर्पण केलं, तर जास्त तर प्रसन्नता होते. म्हणजे महादेवाला आनंद काय होतो, की भक्त माझं नामस्मरण करून नाही का ह्या गोष्टी अर्पण करतो, तर अतिशय प्रसन्न होतात, याचं दिलेलं आहे. आणि याचा अर्थ काय, आशुतोष म्हणजे काय, लगेच प्रसन्न होणारे. आशु म्हणजे लवकर, तोष म्हणजे प्रसन्न होणारे. तर तुम्ही थोडंसं जल जरी अर्पण केलं आणि एक बेलपत्र अर्पण केलं, तर महादेव लगेच प्रसन्न होतात, जास्त वेळ लागत नाही. भगवान विष्णूला प्रसन्न करायचं म्हणजे लय खूप कष्ट करावं लागतात, पण महादेव लगेच प्रसन्न होतात. दुसरं नाव आहे त्यांचं रुद्र. रुद्र म्हणजे जे तामसिक लोक आहेत किंवा जे पाप कृत्यामध्ये, त्याच्यासाठी ते काय करतात, विध्वंस करणार आहेत. तिसरं चंद्रमौलीश्वर. चंद्रमौली म्हणजे काय, त्याने आपल्या डोक्यावर चंद्राला धारण केलेलं आहे. त्या चंद्रामुळे शीतलता प्राप्त होते. दक्ष प्रजापतींना जेव्हा शाप दिला होता, आणि त्या शापातून मुक्त होण्यासाठी शिवजीने त्यांना आपल्या डोक्यावर आश्रय दिला. आणि दुसरं, त्यांना विषपान केल्यानंतर शीतलता पाहिजे, म्हणून चंद्र शीतल असतो, थंड असतो, म्हणून त्यांनी चंद्राला धारण केले, म्हणून चंद्रमौलीश्वर. नंदीश्वर, जे नंदी आहेत. आता नंदीचे ईश्वर कसे येतात, हे नंदी कोणी साधारण नाही आहे, तर नंदी भगवान विष्णूंचं स्वरूप आहे. पुराणामध्ये, स्कंदपुराण आणि पद्मपुराणामध्ये जेव्हा त्रिपुरासुरासोबत युद्ध करायचं होतं, तर भगवान विष्णू त्यांना अस्त्रशस्त्र दिले, पण वाहन नव्हतं. त्यावेळेस भगवान विष्णू स्वतः नंदीच्या रूपामध्ये प्रगट झाले, आणि मग भोलेनाथ नाही का त्यांच्या पाठी बसून युद्ध केलं, आणि त्या त्रिपुरासुराचा नाही का वध केला. म्हणून नंदीला पाहता ते भगवान विष्णूंचं स्वरूप म्हटलं जातं ग्रंथांमध्ये. त्याच्यानंतर भूतनाथ. भूतनाथ म्हणजे काय, जे भूत प्रेत राहतात, जे अघोरी तामसिक लोक राहतात, त्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांचं नाव भूतनाथ आहे. त्याच्यानंतर नीलकंठ, म्हणजे त्याने विष आपल्या कंठामध्ये धारण केलं, म्हणून त्यांचं काय नाव पडलं, नीलकंठ पडलं. आणि भोलेनाथ. भोलेनाथ म्हणजे जे साधे सिंपल भक्त आहेत, त्यांचे नाथ आहेत. त्यांना काही असे कॉम्प्लिकेटेड भक्त नाही झालं. आपला साधा जरी भक्त असाल, साधं सरळ, आणि त्यानं भगवंताची, भोलेनाथाची पूजा केली, तरी भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात. आणि गंगाधर, गंगा म्हणजे धारण केले. आता याचं वर्णन खूप दिलेलं आहे. तर अशा भोलेनाथाची पूजा सांगितलेली. तर कशी केली पाहिजे याची पूजा उपासना, तर असं म्हटलं जातं आहे. आता याच्यामध्ये पूजा उपासना मी शेवटी सांगेल, पण 2 कथा येतात याच्यामध्ये. एक कथा घेऊया आपण. आजचं प्रवचन खूप मोठं होतं, पण वेळेच्या अभावी फास्ट फॉरवर्डमध्ये घेतलं मी, डिटेल्स मी घेत नाही. दुसरं, काशीमध्ये जे लोक बघितलं असेल तुम्ही, मनकर्णिका घाट आहे. आणि काशी हे महादेवाचं काय राजधानी आहे, मेन क्वार्टर आहे. जसं कृष्णाचं मेन क्वार्टर काय वृंदावन आहे, तसं ब्रह्माजीचं हेडक्वार्टर काय पुष्कर आहे, तसं महादेवाचं हेडक्वार्टर कुठे आहे, तर काशी आहे.
काशीमध्ये विशेष करून मनकर्णी घाटामध्ये राहतात. जेव्हा तांडव नृत्य करत होते महादेव आणि त्यांच्या कानातलं जिथं कुंडल पडलं आणि ते कुंडल ज्या ठिकाणी पडलं ते त्या गंगेच्या काठावर पडल्यानंतर तिथे त्याचं नाव पडलं मनकर्णिका. मणी कर्णिका म्हणजे कर्णिका म्हणजे कान आणि मणी म्हणजे कानातले मणी. ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी त्या घाटाचं नाव काय पडलं? मनकर्णिका घाट. तर अशा मनकर्णी घाटावर कोणी जर देहत्याग केला काशीमध्ये तर स्वतः शिवजी येऊन त्याला तारक मंत्र राम रक्षा किंवा तारक नाम नम जप करून त्याच्या कानात सांगतात. असं म्हटलं जातं काशीमध्ये जर कोणी वारलं आणि रडत असेल तर तो शिवलोकात जात नाही, कारण तिथं आनंद होतो. म्हणून बघा सगळ्यात जास्त विदिन काही सेकंदामध्ये डेड बॉड्या जाळल्या जातात मनकर्णी घाटामध्ये आणि मुद्दाम लोक पाहायला जातात बरं मनकर्णिका घाट. तर अशा मनकर्णी घाटाच्या बाजूलाच मनकर्णीश्वर नावाचं एक महादेव मंदिर आहे आणि तिथे जी बॉडी येईन तिथं जी बॉडी येईन स्वतः मनकर्णीश्वर भगवंत येतात आणि त्या जीवात्मामध्ये कानामध्ये भगवंताचं नाव जपतात. म्हणजे जीवनभर जरी त्यानं पाप केलेलं असेल म्हणून बरेच लोक काशीमध्ये जाऊन शरीर सोडण्याचा प्रयत्न करतात. जसं नाशिक रोडला एक मोठे व्यक्ती होते माझ्या परिचयाचे, ते गेल्या 10-15 वर्षे काशीमध्ये राहिले. त्यांची इच्छा होती, मुलांना सगळे प्रॉपर्टी दिले, सगळं काही दिलं. तुम्ही गाबाजी बाबा गायकवाड म्हणून ऐकलं असेल, फेमस नाशिक रोडचे त्र्यंबक गायकवाड आणि त्यांचे वडील ज्ञानेश्वर भवन आहे, आता तिथे हे झालं. तर त्यांचे वडील तिथे गेले होते आणि गेल्यानंतर खूप वर्ष राहिले. एक दिवस काहीतरी कार्यक्रम निमित्ताने ते नाशिकला आल्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांनी नाशिकमध्ये शरीर सोडलं. तर तिथे खूप भाग्यशालीत लोक देहत्याग करतात. म्हणजे आता ते बी मोठे भाग्यशाली होते, तर भगवंताची काय लीला असेल ते भगवंताला आणि त्या जीवात्म्यालाच माहीत. म्हणून तिथे तो जे नाव पडलं मनकर्णेश्वर येतात आणि त्याच्याच बाजूला जेव्हा चंद्र पुष्करणी कुंड आहे एकदम समशाम घाटाचं. आता हे समशाम घाट आहे ना, जर पाहायला गेलं तर तुम्हाला बाह्य दृष्टीतून नाही का अतिशय घाण दिसल, दूषित वाटेल का अशुद्ध किंवा अपवित्र वाटत असेल, पण तसं नाही आहे. शास्त्र इथं सांगतंय की सगळ्यात काशीमध्ये सगळ्यात सुंदर आणि पवित्र आणि शुद्ध जर कोणतं ठिकाण असेल तर तिथे चंद्र पुष्करणी आणि मनकर्णी घाट शिव आणि विष्णूंचा सहवास असलेले. म्हणून जेव्हा डेड बॉडी येते तर पहिले काय करतात, गंगामध्ये स्नान घालतात त्या बॉडीला आणि तीच बॉडी उचलतात आणि दह संस्कार करतात. तर त्या मनकर्णिका घाटामध्ये चंद्र पुष्करणी स्वतः भगवान विष्णूने तिथे खूप वर्षे तपस्या केली होती. का बरं तपस्या केली होती? की मी असं कुंड निर्माण करीन, ह्या कुंडामध्ये जर कोणी बॉडी जरी ठेवली असेल त्याच्या जीवनातले सगळे पाप नष्ट होतील आणि तिथून तो त्याच्या इच्छानुसार त्याला त्या लोकाची प्राप्ती होईल. म्हणून ते चंद्र पुष्करणीची वर्णन येत आहे त्या ठिकाणचं आहे. काशीमध्ये तारक मंत्र सांगितलेलं आहे. म्हणून आपलं महादेवाला प्रसन्न करायचं असं ना तर आपण वस्तू तर अर्पणच करतो, पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची वस्तू त्यांना काय अर्पण केली पाहिजे? श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा आपण जप केला पाहिजे. नाही तर राम रक्षा स्तोत्र विशेष करून महादेवाला खूप आवडतं, तर ते पठण केलं पाहिजे असं पद्मपुराण आणि स्कंदपुराणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. तर आता एकदा शिव कैलास लोकामध्ये नारदजी गेले. पोरं शांत जर थोडंसं. तर एकदा नारद मुनी कैलास लोकामध्ये गेले आणि पार्वतीला विचारलं कसं काय परिवारामध्ये सगळं चांगलं चालू आहे ना? म्हणे हो सगळं चांगलं आहे. म्हणेन महादेव जी तुमची काळजी घेतात ना? हो घेतात ना, पण मला नाही वाटत घेत असतील. ते म्हणे तुमच्या महादेव सगळे गुड तुम्हाला सांगतात का? तर पार्वतीला वाटलं की नारद मुनी काहीतरी जरा माझ्या मनात हे करतात. नाही हो मला सगळे सांगतात. नारद मुनी म्हणले अजिबात नाही, तुम्हाला सांगतच नाही. तुम्ही विचारा म्हणले महादेवाला आल्यानंतर की गळ्यामध्ये ह्या माळा कोणाच्या घालतात, कवटेच्या माळा कोणाच्या घालतात, असं म्हणून निघून गेले. तर पार्वतीला बी वाटलं की शिवजी तर सगळ्या गोष्टी बोलतात, आमचा संवाद फेमस आहे, 18 पुराणामध्ये संवाद आहे, पण ह्या गोष्टीबद्दल कधी बोललेच नाही. आणि आल्यानंतर ती रुसून बसली पार्वती आणि बसल्यानंतर महादेव आले, म्हटले अरे वातावरण गरम दिसतंय, करायचं काय करायचं. विचारलं काही बोलायला तयार नाही, काय नाही. तर मग शेवटी जातात महादेव, म्हणतात काय झालं आज कोणी आलं होतं का?
घरामध्ये वातावरण बिघडलं. नाही म्हणे नारद मुनी येऊन गेले. त्यावेळेस शिवजी म्हटले नाही, या माझ्या भावानं काहीतरी काडी केली असेल किंवा खोडी केली असेल. म्हणे काय म्हटले? म्हणे काय नाही म्हटले, माझ्या मनात एक शंका आहे, प्रश्न आहे. म्हणे काय? तू म्हणशील त्या प्रश्नाचं उत्तर आणि तुला जे पाहिजे ते मी देतो, पण तू असं रुसून फुगून बसू नकोस. आता बघ, भोलेनाथ बी होत्या पत्नी पुढे. ते म्हटले तुम्ही या कवट्याच्या माळा कोणत्या घालतात, कोणाच्या घालतात आणि का बरं घालतात मला ते सांगा. त्यावेळेस शिवजी म्हणतो अगे सत्य पार्वती, ह्या तुझ्याच आहेत. म्हणजे माझ्या? म्हणजे याच्या पहिले तू जेवढे वेळेस शरीर सोडलं, ते शरीर सोडल्यानंतर त्या शरीराचा तो जी कवटी ती माझ्या गळ्यात घालते आणि अतिशय तू मला प्रिय आहेस. आणि तुझं स्मरण व्हावं म्हणून नेहमी बेलपत्र मी का स्वीकार करतो? लोकांना वाटतं थंडासाठी. नाही नाही, अगं पार्वती, मी बेलपत्र याच्यासाठी स्वीकार करतो, जेव्हा जेव्हा मी बेलपत्राला माझ्यावर स्वीकार करतो तेव्हा तेव्हा तुझा अनुभव मला भेटतोय. आणि म्हणून मी एवढ्या वर्षे त्या कवट्याच्या माळा घालतात. तर पार्वती प्रश्न करते, जर मी एवढे वर्ष शरीर मी एवढे जन्म शरीर सोडते, तर तुम्हाला अमरतत्व प्राप्त कसं काय झालेलं आहे? तुमचं शरीर का सुटत नाही? म्हणजे मी अमर कथा ऐकलेली आणि ती अमर कथा ऐकल्यानंतर मी अमर झालेलो आहे. सती म्हटली, पार्वती म्हणली मला पण ऐकायचं आहे. तर त्यावेळेस ती हट्टाला पेटली, नाही मला ऐकायचं. तर त्यावेळेस म्हणले हरकत नाही, चल आपण नाही का अमर कथा ऐकायचो. आणि मग ते सगळेजण प्रवास करीत करीत कुठं जातात? हिमालयामध्ये जातात. आणि हिमालयात गेल्यानंतर एके ठिकाणी पोहोचतात, ते म्हणजे गुफा. आणि गुफा गेल्यानंतर ते म्हणले की कोणी जीवजंतू प्राणी कोणी आतमध्ये प्रवेश नको करायला. तर नंदीला पहिल्या बाजूला सोडतात, त्याचं नाव पहिलं बैलगाम आणि काळानुसार त्याच बैलगामचं नाव झालं पहिलगाम. आणि झाल्यानंतर शिवजी पहिले राहिले. त्याच्यानंतर पुढे जेव्हा जातात याच्यामध्ये पुढे प्रवास करतात, तर तिथं चंद्रमा असतं. चंद्रमाला सोडतात म्हणून पहिलगामच्या नंतर चंदनवाडी नावाचं ठिकाण आहे अमरनाथला. तुमच्यापैकी कोणी गेलं का अमरनाथला? तर ते चंदनवाडी. मग थोडंसं पुढे तुम्ही जाता तर अनंत शेष त्याला म्हटलं की तू उतर सापाला, म्हणून त्याला नाव पडलं अनंतनाग. ते नाव पडलं तिथे. मग अनंत नाव पडल्यानंतर पुढे थोडं जातात तर वासुकी नागाला म्हणतात तू खाली उतर, कारण तू कथाला ऐकायला पात्र नाही. म्हणून त्या ठिकाणचं नाव पडलं महागुणस पर्वत. ते आज बी तुम्हाला पाहायला भेटन. आणि मग गणपती म्हटले नाही, मी तर तुमचा पुत्र आहे ना, मला तर येऊ द्या. ते म्हणले नाही, तू पण नाही होत. आणि त्या ठिकाणचं नाव झालं गणेश पर्वत नावाचं एक ठिकाण आहे. म्हणजे आणि गेल्यानंतर शिव आणि पार्वती तिथे 5 तत्व राहिले केवळ. पृथ्वी जल वायू अग्नी आकाश हे पंचतरणी त्यांनी सगळं सोडलं. आणि सोडल्यानंतर आतमध्ये प्रवेश केला. आणि गेल्यानंतर त्यांनी आपली एवढी उष्णता वाढवली तर सगळे जीवजंतू मारले. आणि पार्वती माताला काय सांगू लागले? कथा सांगू लागले. कोणती कथा? श्रीमद भागवताची कथा. आणि ती कथा तिथं झाल्यानंतर 2 पक्षी ती कथा ऐकू लागली. त्याचा एक पक्षी म्हणजे सुख आणि दुसरा पक्षी तो एक ऋषी होते. आणि याने पाहिलं की त्या पार्वती झोपली आहे आणि हुंकार देताना शिवजीनं सुखदेव गोस्वामी ती कथा ऐकली. ऐकल्यानंतर सगळी कथा संपल्यानंतर बघतात की पार्वती तर झोपली, कथा ऐकली कोण? ते म्हणले कोणी अधिकार नाही अमर कथा ऐकण्यासाठी. तर त्रिशूळ घेतात आणि सुखदेव गोस्वामीच्या मागं लागतात. आणि ते सुखदेव गोस्वामी वेदव्यासांची पत्नी वाटिका, तिला जाबली कन्या म्हटले जाते, त्याचा गर्भाचा आश्रय घेतात. आणि पुढे ते सुखदेव गोस्वामी कथा आपलं प्रगट होतात आणि नंतर भागवत कथा ते सांगतात. तर सुखदेव गोस्वामीनं प्रत्यक्ष राधाकृष्णाची ती लीला पाहिली, भागवत कथा पाहिली, कानानं ऐकली शिवजीकून आणि वेदव्यासाकडून शिकली. म्हणून हे जे सुखदेव गोस्वामी ते अमरतत्व प्राप्त आहे. म्हणजे त्याने देहत्याग केल्याचं कुठे वर्णन आहे शास्त्रामध्ये. म्हणजे त्यांनी भागवत कथा सांगितल्यानंतर ऐकल्यानंतर जो डायरेक्ट वैकुंठात निघून गेले होते. तर हे दिलेलं आहे. आणि दिल्यानंतर त्या ठिकाणाला असं म्हटलं जातंय की जो कोणी हे अमर कथा ऐकतो तर त्या ठिकाणाचं नाव पडलंय अमरनाथ गुफा. काय नाव पडलं? अमरनाथ गुफा. तर त्या अमरनाथ गुफेमध्ये जेव्हा तुम्ही जाताना तिथे श्रीमद भागवताचं पठन करता,
विशेष करून दशम स्कंद, तर भगवान भोलेनाथाला खूप आनंद होतो आणि ती शीतलता होते. आणि असं म्हटलं जात आहे की कोणी जर ही कथा ऐकली तर त्याला जन्म चक्राच्या मुक्तीतून तो लगेच मुक्त होऊन वैकुंठ धामात जातो. तर हे कथाप्रसंग तिथून येतो. आणि गेल्यानंतर आता एक शेवटचं दिलेलं आहे. एकदा ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये राधा कृष्णाचा संवाद आहे. तर राधा कृष्णाला प्रश्न विचारते की शिवजीनं मुकुट का धारण नाही केलेलं आहे, पुन्हा त्यांचं समशमभूमीत निवास का करतायत, ते अंगाला राग का लावतात, बैलावर का सवार होतात, व्याघ्र चांबड्याचं धारण का करतायत, आणि जटा का धारण करतात, सर्प का घालतात आणि धोत्र्याचं फूल का घालतायत. त्यावेळेस कृष्ण एका प्रश्नाचं उत्तर देता म्हणतात, अगं राधे, शिवजी मुकुट का घालत नाही सोन्याचा, त्याचं पहिलं कारण असं आहे की सोन्यामुळं माणसाला घमंड येते आणि त्याला पदाचा, अभिमानाचा, गर्वाचा हे होतो. तर ते सोनं घमंडाचं प्रतीक आहे. त्यामुळं शिवजी नाही का कधी सोनं धारण करतात म्हणून ते जटा धारण करतात, हे दिलेलं आहे. ते म्हणतात की भस्म का लावतात अंगाला, भस्म याच्यासाठी लावतात की तामसिक लोक त्यांचा उद्धार करणं, कारण तिथं भूत प्रेत निवास करतात समशमभूमीमध्ये. तर त्यासाठी त्यांचा जे शुद्ध भक्त येते त्या शुद्ध भक्तांची राख माझ्या अंगाला लावतो. आणि हे सतीने जेवढे शरीर सोडले त्या सतीच्या शरीरातली जी राख भेटते, तर स्वतः शिवजी काय करते, ती राख अंगाला लावतात आणि सतीचा अनुभव घेतात, म्हणून भस्म धारण करतात. आणि विशेष करून शुद्ध भक्तांचं आणि सतीचं भस्म लावतात. त्याच्यानंतर समशममध्ये निवास का करतात, तर दोन गोष्टीसाठी निवास करतात समशमभूमीसाठी. एक म्हणजे तामसी लोक जे भूत प्रेत त्याचा उद्धार करण्यासाठी, आणि जे वैष्णव येतील तिथे आल्यानंतर त्यांचा उद्धार झाला पाहिजे त्यासाठी समशमभूमीत निवास करतात. बैलावर का सवार होतात, तर ते बैलावर जेव्हा सवार होतात त्यांना असं वाटतं की माझे स्वामी आहेत ना, माझी सेवा स्वीकार करायला आलेले, म्हणून नाही का ते बैलावर बसतात महादेव. त्याच्यानंतर व्याघ्र चर्म का धारण करतात, ते म्हणतात की जगामध्ये साधं सरळ जीवन जगलं पाहिजे, त्यासाठी मृगचर्म आपलं व्याघ्र चर्म धारण करतात. जटा का धारण करतात, तर ते म्हणतात की कृष्ण राधाला सांगतात, अगं 30 करोड वर्षे कल्पपर्यंत याने तपस्या केली होती आणि त्या तपस्यामुळे त्यांची जटा वाढली होती आणि त्या जटेमध्ये गंगेनं निवास केला होता, म्हणून ते जटा धारण करतात. आणि मग त्यांना ग्रस्त व्हायचं नव्हतं, पण भगवंत सांगितलं तुम्ही ग्रहस्थाश्रम स्वीकार करा. आणि सतीनं पण तेवढीच वर्ष तपस्या केली आणि तपस्या केल्यानंतर ते झालं. आणि सर्प का बरं केलेलं आहे, तर सर्पाचं कारण असं आहे की वासुकी भगवान शंकरचनंच स्मरण व्हावं यासाठी ते केलेलं आहे. आणि धोत्र्याचं फुल यासाठी निवास करतात की भगवंताचं सुगंध अर्पण व्हावं यासाठी हे धारण केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे शिवरात्रीचं वर्णन इथं करण्यात आलं. हरे कृष्ण.